मी आता सदस्य म्हणून 8 वर्ष काम केलेलं आहे। मी लातूरचा आहे। 8 वर्षापूर्वी सुद्धा मी इथे येऊन आपली मतं मागितली होती आणि आपण मला भरभरून मतं दिला होतात। आपल्या मताच्या बळावरच मी सदस्य होऊ शकलो आणि 8 वर्ष सतत मी 8 वर्ष तिथे काम केलेलं आहे। मला तिथे काय अनुभव आला 8 वर्षामधला मी तुमच्या पुढे सांगणार आहे। आपण थोडं वेळ काढून ऐकावं, फक्त मला ऐकण्यासाठी आपण एक थोडा वेळ द्या। खरं म्हणजे मी स्पष्ट वक्ती आहे, मी खरं बोलत असतो, बरं बोलण्याच्या भानगडीत मी पडत नाही। म्हणून आपणाला विनंती करतो की आपण थोडं ऐकण्याचा एक 10-15 मिनिटं मला दिला तर तुम्हाला बार काउन्सिल महाराष्ट्र गोवा काय आहे हे आपल्या लक्षात येऊन जाईल। मित्रहो, मी ही दुसऱ्यांदा निवडणूक लढवतो। मी यानंतर निवडणूक लढवणार नाही, कारण इतराला संधी मिळाली पाहिजे ही माझी मानसिकता आहे। एकला 2 वेळेस निवडणुका लढवायची आणि यानंतर पुन्हा निवडणूक लढवायची नाही, कारण इतराला सुद्धा संधी मिळाली पाहिजे अशा भावनेनं मी पुढची निवडणूक लढवणार नाही। आणि मला विशेष सांगायचं म्हणजे हे 2,80,000 लोकांची संख्या असणारा हा संस्था, ज्याला आपण बार काउन्सिल महाराष्ट्र आणि गोवा म्हणतो, 2 राज्यातली ही संस्था, 2,80,000 सदस्य असणारी संस्था, एवढी मोठी संस्था असून या संस्थेमध्ये मागच्या 8 वर्षात काय झालं याचा अनुभव विशद करण्यासाठी मी इथं आलो। तुम्हाला वाटत असेल की मी सुद्धा त्या लोकांमध्ये सहभागी आहे ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांनी लाचारी केली, ज्यांनी या संस्थेचं वाटोळं केलं, त्या लोकांच्या सोबत मी आजही नाही आणि उद्याही राहणार नाही। मी मागच्या 8 वर्षामध्ये इतकं सखोल अभ्यास केला की ही बार काउन्सिल आहे तरी काय, हे काम कुणासाठी करते, ही वकिलाची संस्था असून या संस्थेला चालवतो कोण, या संस्थेचा मालक कोण, करता धरता कोण आहे, याच्याबद्दल मी डिटेल अभ्यास केला। आणि अभ्यास केल्यानंतर माझ्या नजरेस असं आलं, अनुभवास असं आलं की ही वकिलाची संस्था असून सुद्धा या संस्थेमध्ये वकिलाच्या संदर्भात वकिलाच्या हिताचे प्रश्न, वकिलाच्या फायद्याचे प्रश्न, वकिलाला संरक्षण देणारे प्रश्न या संस्थेत विचार केला जात नाही। हे अत्यंत खेदाने तुमच्या पुढे सांगावंसं वाटते। परवा एक कार्यक्रम झाला, आम्ही आपले सदस्य म्हणून तिथे कार्यक्रमाला गेलो। त्या कार्यक्रमाला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब रिसर्च सेंटर काढलं आम्ही, त्या रिसर्च सेंटरचं उद्घाटन होतं। हे सेंटर म्हणजे तरुण वकील मंडळीला शिक्षण देणारी संस्था, त्यांच्यात रिसर्च करणारी संस्था, त्या संस्थेचं उद्घाटन होतं आणि ते लोकार्पण सोहळा होता। मग या संस्थेचं उद्घाटनाला माननीय मुख्यमंत्री आले, माजी चीफ जस्टिस इंडिया याचे गवई साहेब आले। तर या संस्थेच्या कार्यक्रमात आल्यानंतर आम्हाला त्या स्टेजवर बसता आलं नाही किंवा बसू दिलं गेलं नाही, कारण मुख्यमंत्र्याच्या प्रोटोकॉलमध्ये फक्त 3 सदस्य बसण्यासाठी परवानगी दिली आणि मग 3 सदस्याला परवानगी दिल्यानंतर बाकीचे 22 सदस्य हे स्टेजच्या मागे बसलो। अत्यंत मला वाईट वाटलं। मी म्हणलो आम्ही निवडून आलो कशासाठी, इथं आमचा अपमान करतात कशासाठी, या सगळ्या गोष्टीचा सारासार मी अभ्यास केला। आणि त्यावेळी थोडं मी जरा म्हणलं आम्हाला स्टेजवर बसून यायचं, कार्यक्रम होऊ देणार नाही असं म्हटल्यानंतर मला बरेच सदस्य म्हणले आपणाला ते 10 कोटी रुपये देणार आहेत, अकॅडमीला पैसे देणार आहेत, म्हणून थोडं वकिलाच्या हिताच्या दृष्टिकोनात काही विचार होतोय तर त्यासाठी तुम्हाला थोडं गप्प बसा असं म्हणून सांगितल्यावर मी वकिलाच्या हिताचा प्रश्न आहे म्हणून मी थोडं सायलेंट झालो आणि मग कार्यक्रम झाला। मी शेवटी कार्यक्रम झाल्यावर विचारलं चेअरमनला की आज 10 कोटी देणार होते, दिले का? अजिबात दिले नाहीत। आज तागायत 10 कोटी त्यांनी कबूल केलेले सुद्धा दिले नाहीत। का देत नाहीत? का देण्याची भावना नाही त्यांची? सगळ्याला देतात आणि आम्हालाच का देत नाहीत? कोविडमध्ये आम्ही सगळ्या लोकांना सांगितलं की आमच्याकडे बजेट कमी आहे, आम्ही सगळ्या वकिलाला मदत करू शकत नाही। त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे 500 कोटीची मागणी केली। 500 कोटीची मागणी केल्यानंतर त्या ग्रस्तांनी 1 रुपया सुद्धा आम्हाला दिला नाही। लेबर संघटनेला दिले, मजूर संघटनेला दिला, NGOला पैसे दिले, पण वकील संघ एवढा मोठा असताना सुद्धा यांना पैसे दिले नाहीत।
म्हणजे आपल्या सगळं जे सपत्नीक वागणूक दिली जाते, भेदभावाची वागणूक दिली, याला कारण तुम्ही किंवा सरकार नाही आहे, तर याला कारण आम्ही निवडून गेलेले सदस्य आहोत. याचं कारण असं आहे, आम्ही तिथं बसून फक्त लोकांची वरिष्ठ लोकांची लाचारी करण्याचा धंदा स्वीकारला. चीफ जस्टिस येऊ, सुप्रीम कोर्टातले वकील येऊ, हायकोर्टातले चीफ जस्टिस येऊ, फक्त पाया पडणे एवढाच, पाया पडणे आणि आपले मॅटर्स काढून घेणे एवढ्यासाठी काम करतात. मला ते आवडत नाही. परवाच्या कार्यक्रमावर मुख्यमंत्री आले तर 10-15 सदस्यांनी सरळ सरळ त्या मुख्यमंत्रीच्या पाया पडलं. अरे कोण आहे तो? देव आहे का? त्याच्या पाया पडायचं काय कारण आहे? आम्ही वकील आहोत, आम्हाला वकिली स्वाभिमानानं आम्ही वकिली करतो. आम्हाला जर पायात पडायचं असतं, वरिष्ठाचं ऐकायचं असतं, तर आम्ही मग नोकरी केली नसते का? नोकरी न करता आम्ही वकिली स्वीकारली. वकिली एवढ्यासाठी स्वीकारली की या देशामध्ये स्वतंत्र प्राणी फक्त वकील आहे. स्वतंत्र देशातला स्वतंत्र प्राणी आणि स्वतंत्र कारभार असणारा एकमेव माणूस म्हणजे तो वकील आहे. त्याला कुणाच्या आधिपत्याखाली राहायची सवय नाही, त्याला स्वाभिमान सोडून वागण्याची सवय नाही, नीतिमत्ता सोडून वागण्याची सवय नाही. पण या सगळ्या गोष्टी असून सुद्धा आम्हाला सध्या लाचारी करण्याची जी सवय आमचे वरिष्ठ करत असल्यामुळं आमच्यावरती वेळ आलेली. आपण पाहताय एखाद्या जिल्ह्यामध्ये, एखाद्या तालुक्याच्या कोर्टामध्ये आमचे ज्युनियर बंधू काम करायला गेले असताना वरचा डायसवर बसलेला जज आहे, तो सुद्धा डायरेक्ट आमच्या वकिलाचा अपमानास्पद ज्युनियरचा अपमान करतो. काय अपमान करतो? त्याला विचारतो, एखादी अर्ज चुकला असेल, एखादी प्रोव्हिजन चुकली असेल, एखादी सेक्शनचा टाकायचं चुकलं असेल, तर वर बसणारा म्हणतो तुम्ही कुठे शिकलास? वकिली शिकली नाही का? सिनियर कोण आहे? CPC वाचला नाही का? प्रोसिजर माहीत नाही का? मग कशाला वकिली करतो? अशा प्रकारची भाषा करतात. खरं म्हणजे त्यांना नैतिक अधिकार आहे का असा बोलण्याचा? काहीही नाही, पण डायरेक्ट बोललं जाते. त्यानं बोलला तर त्या ज्या वकिलाचा अपमान झाला, तो जर वकिलांनी तक्रार केली बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाकडे, तर आम्ही काय करतो, तिथं वकिलाची तक्रार आली तर तक्रार घेतो, ऐकतो आणि विचार करतो. उलट आम्ही त्या ज्या वकिलांनी तक्रार केली त्या वकिलाला आम्ही बोलतो. त्यांची जर तक्रार खरी असेल तर पुढचं आमचं काय काम आहे? चीफ जस्टिसला भेटणे आणि त्या जो जज वाकडं बोलतोय त्याच्याबद्दल तक्रार करणे, त्याची इन्क्वायरी लावणे, त्यानं सगळे इन्क्वायरी लावून त्याची इन्क्वायरी झाल्यानंतर त्याला सस्पेंड करणे किंवा त्याला माफी मागायला लावणे, एवढं तरी चीफ जस्टिसला बसून सांगता येईल आपल्याला. पण आम्ही हे करत नाही आहे, कारण आम्ही घालील लोटांगण चीफ जस्टिसपर्यंत करतो. हे पद्धत कुठेतरी बंद झाली पाहिजे. मित्र, आपण स्वाभिमानानं वकिली करणारे वकील आहोत. आपल्याला मान सन्मान आणि स्वाभिमान हेच आमचं भांडवल आहे आणि एवढ्यासाठीच आम्ही जगत असतो. पैसे कुणाकडे कमी येतील, फायली कुणाकडे जास्त असतील, कुणाकडे काय, याच्याशी काही देणं घेणं नाही. वकील ज्या अर्थी कोट घालतो, डायसवर बसतो, डायसच्या पुढे जातो, वकिली करत असतो. वकिली करताना त्यांनी त्याचा स्वाभिमान कायम ठेवून वकिली करतो, स्वाभिमान घाण ठेवून वकिली करत नाही. पण वर बसणारे माणसाला अत्यंत वाईट वाटतं. अरे त्यांची निर्मिती कुठून झाली? त्यांची निर्मिती सुद्धा या वकील संघातून झाली. त्यांचीच नाही तर या देशातल्या चीफ जस्टिस सुद्धा वकील संघातनं त्यांना सनद दिलेली आहे. त्यांना आम्ही सनद दिली म्हणून ते चीफ जस्टिस झाले. आम्ही सनद दिली नसती तर चीफ जस्टिस झाले नसते, जज झाले नसते. हा सगळा प्रकार वकिली या संघातून होत असतो. पण या संघाला दुर्लक्षित केलं जाते. याचा कोण विचार करते का? याचा विचार झाला पाहिजे. आपल्याला माहित आहे, आपण जर एखादी चांगली आर्ग्युमेंट करणार असू, एखाद्या वेळेस काय होते आम्ही सांगतो की बाबा कोर्टाला सांगत असताना आम्ही म्हणतो आम्हाला कोर्टाने एक परवा सुप्रीम कोर्टात जजमेंट आलं 1-2-3 वर्षापूर्वी. काय होतं जजमेंटमध्ये? त्या कोर्टात काम करत असताना मोठ्यानं आवाज करून बोलायचं नाही, आर्ग्युमेंट करताना मोठा आवाज करायचा नाही, बोट दाखवायचं नाही, असं बुक्की मारायची नाही डायसवर. अरे एखादी मुद्दा आम्ही सांगितलं की हा मुद्दा आमचा कन्सिडरेबल आहे म्हणून आपण हात सहज मारतो. युअर ऑनर, धिस इज द कन्सिडरेबल पॉईंट, यू नोट डाऊन म्हणतो आपण. म्हणत असताना हे असं बी करायचं नाही. आम्ही का करायचं नाही? तर सुप्रीम कोर्टानं आम्हाला सांगितलंय की असं बुक्की मारायची नाही, बोट दाखवायचं नाही. म्हणजे काय करायचं? अरे पहिलेच आमच्या डोळ्याला न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि तुम्ही आता चिकट पट्टी लावा. काय करावं आम्ही? कशी आर्ग्युमेंट करायची ते तरी गाईडलाईन द्या. सुप्रीम कोर्ट देते का गाईडलाईन?
आणि मला सांगा सुप्रीम कोर्ट गाईडलाईन देत नसेल तर आम्ही प्रोटेस्ट करायचं कसं? आम्हाला सांगते बहिष्कारच करायचं नाही, सुप्रीम कोर्ट सांगते ठीक आहे आम्ही बहिष्कार कोर्टावर टाकणार नाही, बहिष्कार टाकणे आमचा काही धंदा नाही, पण आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी कुठेतरी सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्हाला काहीतरी गोष्टी कराव्या लागतात आणि ते करण्यासाठी आम्ही आपल्या किती मागण्या येतात? आपल्या अनेक मागण्या येतात. पहिली मागणी आहे संरक्षण कायदा, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट. राहुरीची केस झाली, राहुरीच्या केस झाल्यानंतर आम्हाला वाटलं की अशा घटना पुन्हा नाही घडल्या पाहिजे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रात किंबहुना देशात नाही घडल्या पाहिजेत. त्या दाम्पत्याचा खून पक्षकारांनी केला आणि त्या पक्षकाराला काही झालं नाही असं ते सांगण्यात आलं. त्यावेळेस आम्ही म्हणलं की वकिलाला प्रोटेक्शन ॲक्ट तयार करायचं आणि तो प्रोटेक्शन ॲक्टचा ड्राफ्ट तयार केला आणि तो ड्राफ्ट तयार करून आम्ही मंजुरीसाठी पार्लमेंटला पाठवला. पार्लमेंटला पाठवता थ्रू प्रॉपर चॅनल म्हणून BCI म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडिया याच्या मार्फत. अरे त्या बार काउन्सिलमध्ये चेअरमन जो बसलाय तो तिथे 13 वर्ष झाले एकच माणूस बसलाय, त्या माणसाला कोणी बदलत नाही. आणि महाराष्ट्रात मात्र 3-3 महिन्याला अध्यक्ष बदलतात, 6 महिन्याला अध्यक्ष बदलतात, काही वेळी तर 1-1 महिन्याला अध्यक्ष बदलले. काय बदलण्याची पद्धत आहे? कुठे कायद्यात सांगा? कुठल्या ॲडव्होकेट ॲक्टच्या रूल्समध्ये आहे की 3-3 महिन्याला अध्यक्ष बदला? पण आम्ही प्रथा टाकून घेतली. आम्ही निवडून गेलेले सगळे सदस्य लाचार झालो, आम्हाला सगळ्या पदं मिळावं वाटतात. काय करायचं त्या पदाला? एकदा पद मिळालं की फक्त भिंतीवर नाव येते माझे अध्यक्ष हे. अरे 75 वर्षामध्ये 150 अध्यक्ष झाले. काय करायचे त्या अध्यक्षाला? लोक कशासाठी? नाही माझं भिंतीवर नाव राहते. अरे काय करायचं नाव? कामाची ओळख ठेवा. या देशाचे प्रधानमंत्री किती झाले आणखीन कुणाला माहिती नाही, पण ज्यांनी चांगलं काम केलं, देशा हिताचं जनतेच्या हिताचं काम केलं त्याला आम्ही विसरू शकत नाही. मग त्यामध्ये लाल बहादूर शास्त्री असतील, त्यामध्ये इंदिरा गांधी असेल, राजीव गांधी असतील, अटल बिहारी वाजपेयी सुद्धा असतील, हे सगळी माणसं चांगलं काम केले म्हणून त्यांना आम्ही विसरू शकत नाही. तसं बार काउन्सिलमध्ये सुद्धा तुम्ही चांगलं काम करा. तुमचं लोकात भिंतीवर नाव नसेल कदाचित, पण लोकांच्या मनामध्ये निश्चितपणा त्या पद्धतीने तुमची वाटचाल असली पाहिजे. पण हे करत नाहीयेत. हे का करत नाहीत? यांना एक सवय लागली बार काउन्सिलला जायचं. मित्र तुमच्या पुढे मी आवर्जून सांगेन, बार काउन्सिलची मीटिंग अरेंज करायची आणि त्यामध्ये भत्ते उचलायचं आणि घरला यायचं, एवढंच काम. फक्त पैशासाठी मिटिंगा कॉल केल्या जातात. एकदा मिटिंग कॉल केली कशासाठी? तुम्हाला माहिती आहे प्रशांत भूषणचं उदाहरण मी जाणीवपूर्वक सांगतो. प्रशांत भूषण एक निष्णात वकील आहे, सुप्रीम कोर्टातला सिनियर कौन्सिल आहे. त्याने असं सांगितलं एका मीटिंगमध्ये, तो म्हणाला, प्रशांत भूषणनी म्हणाला की या सुप्रीम कोर्टामधले 6 जजेस मोस्ट करप्ट आहेत. असं म्हटल्यानंतर कोर्टाची लगेच चीफ जस्टिसनी त्याची दखल घेतली आणि सांगितलं चीफ जस्टिसनं की धिस इज द डॅमेज फॉर द ज्युडिशरी. असं म्हटल्यानंतर मग यू आर लायबल फॉर द कोर्ट कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असं म्हणाला. असं म्हटल्यानंतर त्याच्यावर कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलं. माझं हे म्हणणं आहे, सुप्रीम कोर्ट असेल की आणि कोणीतरी असेल, विदाउट एनी इन्क्वायरी तुम्ही कंटेम्प्ट पिटिशन दाखल करू शकताय का? आधी जे प्रशांत भूषणने जे अलिगेशन केले होते, करप्ट आहे असं सांगितलं होतं, त्याची इन्क्वायरी केली का? प्रशांत भूषणला तुम्ही पुरावे मागितले का? नाही मागितले. मग पुरावे न मागता, इन्क्वायरी न करता कंटेम्प्ट पिटिशन कसं फाईल केलं? बरं केलं तर केलं कंटेम्प्ट. तुमची कोर्टाची गरिमा खराब होते असं वाटते. याच्या पलीकडचा कळस तुम्हाला सांगतो. आमच्या बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाच्या सगळ्या सदस्यांनी एक मीटिंग बोलावली. या मीटिंगमध्ये असं ठरलं त्यांचं की आपण प्रशांत भूषणनी आपल्या ज्युडिशरीचा अपमान केला, ज्युडिशरीचं स्टेटस डॅमेज केलं, त्यामुळं प्रशांत भूषण इज लायबल फॉर कोर्ट कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असं मीटिंगमध्ये ठरण्यात आलं. मी त्या मीटिंगला प्रत्यक्ष हजर होतो मित्र, आणि त्या मीटिंगमध्ये सांगितलं तुम्हाला असं करता येणार नाही. तुम्ही वकिलाचे प्रतिनिधी आहेत, वकिलाला सपोर्ट केलं पाहिजे, वकिलाला प्रोटेक्शन दिलं पाहिजे. पण हे बाजरावने न ऐकता माझं थोडं जास्त, मी बोललो जास्त ह्याच्या पुढे जर करत असाल तर ते सगळे ठरावाचे कागदपत्र फाडून टाकेन. मग मी थोडं अग्रेसिव्ह केल्यावर तो ठराव रद्द झाला. मला सांगा, आम्ही वकिलाचे प्रतिनिधी आहेत, संरक्षण कुणाला दिलं पाहिजे? आम्ही ज्यांचे प्रतिनिधी आहेत त्या वकिलाला संरक्षण दिलं. पण असं दिलं जात नाहीये
ही यांची कर्तव्य. आणि सुप्रीम कोर्टाची गरिमा खराब झाली. अरे मित्र, सुप्रीम कोर्टाची गरिमा कशाने खराब होते? खरं बोलल्यानं खरं होते का? प्रशांत भूषणने काय खोटं बोलला? करप्शन नाही आहे का? त्याचे पुरावे, खरं म्हणजे कोर्टाला काय पुरावे द्यायची गरज आहे? अरे ज्या हायकोर्ट जजच्या घराला आग लागली, 50 कोटी रुपये सापडले. कुठून आले पैसे? काय त्याचं पिकलं होतं त्या जजचं? त्याचा ऊस पिकला का इंडस्ट्री पिकली? कुठून आले 50 कोटी? हा पुरावा नाही का? हा पुरावा कन्सिडर करून विचारायला पाहिजे होतं. पण सुप्रीम कोर्ट आमच्यावर नाही ते आदेश लावत नाही. कोल्हापूरच्या लोकांवर कंटेम्प्ट पिटिशन केलं. त्या लोकांनी आम्हाला कोर्ट मिळालं पाहिजे, हायकोर्ट आमची बेंच, सर्किट कोर्ट आम्हाला मिळालं पाहिजे म्हणून उपोषण केलं. त्यांनी धरणे आंदोलन झालं, कामावर बहिष्कार केला. 350 लोकांना नोटिसा दिल्या. त्यांनी 350 लोकांना नोटिसा दिल्यानंतर त्या लोकांना सस्पेंड करू शकले? त्यांच्या सनदा जप्त करू शकले? अजिबात नाही. उलट सरकारला कोर्ट द्यावं लागलं. आणि हायकोर्टचं सर्किट बेंच आता सध्या कोल्हापूरला अस्तित्वात आलं. हे वकिलांनी हे केलं म्हणून झालं. नाही झालं तर पण कुणीही सुप्रीम कोर्ट जज असेल, हायकोर्ट जज असेल, त्यांना वकिलाच्या सनद घालण्याचे अधिकार अजिबात नाही आहेत. कंटेम्प्ट पिटिशन सुद्धा इन्क्वायरी शिवाय दाखल करता येत नाही. हे कायदा सांगतो, प्रोसिजर लॉ सांगतो. पण हे डायरेक्ट मनमानी करायला लागले. मित्र, अशा जर प्रकारच्या घटना घडत असतील आणि जर आमच्या वकिलांचे सदस्य, आम्ही वकिलाचे प्रतिनिधी जर त्यांना प्रतिसाद देत असू तर ह्या कुठे गोष्टी थांबल्या पाहिजेत का नाही, याच्यासाठी मी आज निवडणूक लढवतोय. खरं म्हणजे मला सगळं काही मिळालेलं आहे. पण मी असं म्हणलो, ह्यांचा जर अंधाधुंद कारभार नाही थांबला. अरे किती जज मागच्या 8 वर्षामध्ये 125 सत्कार झाले. किती? 125 सत्कार केले. कुणाचे केले? कोणता हायकोर्ट जज झाला त्याचा सत्कार, चीफ जस्टिस झाला त्याचा सत्कार, एखादी जज सुप्रीम कोर्टात गेला त्याचा सत्कार, एखादी जज परदेशावर बाहेरच्या राज्यामध्ये चीफ म्हणून गेला. अरे जाऊ द्या ना, त्यांचं प्रमोशन त्यांचं झालंय, त्यांना लाख त्यांना सत्कार करायचा असेल तर त्याचे सबऑर्डिनेट करतील ना. आमचं काय बंद पडलं त्याचा सत्कार काय? लईच आम्हाला पुळका असेल त्याच्याबद्दल तर एक बुके घ्यायचा, कमिटीने जायचं, सत्कार करायचा, शाल घालायची आणि सांगायचं त्यांना महाराष्ट्रातल्या 2,80,000 वकिलाच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा, जावा तिकडेच. पण हे करत नाही. मी त्या जजेसला बोलवायचं, त्याचा बारमध्ये सत्कार ठेवायचा, एक सभागृह घ्यायचं, 200-400 वकील आजूबाजूचे बोलवायचे, एक मोठा कार्यक्रम, जेवणावळी, त्याच्यावर 25-25, 30-30 लाख रुपये खर्च. कोणाचे पैसे? कोण देते ह्याला पैसे? काय सोर्स ऑफ इन्कम आहे बार काउन्सिलला? सरकार तर एक दमडी देत नाही. मग उत्पन्न काय? आमचे लहान लहान बंधू, शेतकऱ्याचे मुलं, कामगाराचे मुलं, मजुराचे मुलं, नोकरदाराचे मुलं, हे कुठेतरी 15,000 इकडे डॉक्टर झाला नाही, इंजिनियर झाला नाही, प्रोफेसर झाला नाही, आणि काही झाला नाही म्हणून तो वकिलीकडे आलेला असतो. वकिलीमध्ये आल्यानंतर कुठले 15,000 गोळा करतो, 16,000 आणि आमच्याकडे दाखल करतो आणि सनद घेतो वकील. आणि हे पैसे आमच्या लहान भावांनी पैसे भरायचे आणि आम्ही मात्र त्या पैशावर मजा मारायची. मित्रो, मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो, त्या बार काउन्सिलचा अर्धा ग्लास पाणीसुद्धा अण्णाराव पाटलाने पेला नाही 8 वर्षामध्ये. कोणाचा भत्ता घेतला नाही, TADA घेतला नाही, कोणाचा लॉजिंगसुद्धा वापरले नाही. जेवण तर फार दूरची गोष्ट आली. दुर्दैवाने मला एकदा जेवायची वेळ आली. गवई साहेब मला म्हणाले की अण्णाराव बसा, आपण आता कार्यक्रम संपला, जेवण करू. मला जबरदस्तीने खाली बसवलं जेवायला. मी जेवत नसतो कुठल्या कार्यक्रमात, पण त्यानं आता चीफ जस्टिस बसा म्हणते ना, आपण नाही बसणं बरोबर नाही. त्यावेळेस काय करावं? मी तुमचा मित्र सांगतो, मी खरं खोटं बोलत नाही कधीच, मला खोटं बोलायची सवय नाही. 500 रुपये बार काउन्सिलच्या नावानं पट्टी फाडली आणि मग तुम्ही बघून घ्या, पट्टी फाडली आणि मग जेव्हा गवई साहेबाला मधला मार्ग काढला. जेवावं तर लागणार आहे, पण 500 रुपये भरले पावतीचे आणि मग जेवण केलं. ही पद्धत म्हणजे आम्हाला काही तिथे पैसे खायचा, पद प्रतिष्ठा पैसा याचा मोह आम्हाला अजिबात नाही आहे. पण फक्त वकिलांना न्याय मिळाला पाहिजे, वकिलांसाठी काम केलं पाहिजे, वकिलांना संरक्षण दिलं पाहिजे. त्या प्रोटेक्शन ॲक्टचं तसं झालं. ते 13 वर्षाला बसणारा हरामखोर तिथं उतरत नाही खाली, गुंड आहे, भ्रष्टाचारी आहे, एकदम लुच्चे आहे, खोटं बोलतो. आणि जर कुणी कुठल्या प्रांतातल्या जर एखाद्या सदस्याने काही प्रश्न विचारला तर तो असं म्हणतो, बापी जाने का नाही क्या, म्हणजे दादागिरीची भाषा करतो. मग हे सगळे भगुडे पळून येतात आणि हे काही कधी कुणाच्या
तिथं काही त्याला प्रोटेस्ट करायच्या भानगडीत करत नाही, म्हणून 13 वर्ष झालं बसलाय. अरे त्या या बार काउन्सिल ऑफ इंडियाच्यातले हजारो कोटीचा भ्रष्टाचार आहे, हजारो कोटीचा टर्नओव्हर आहे वर्षाला. या सगळ्यांना पावत्या लॉ कॉलेजच्या पावत्या तिथे देतात, अफिलिएशन देण्यासाठी 50-50 1-1 कोटी रुपये घेतात. एवढं सगळं उत्पन्न असताना कुणाला तर काही देतो का? या बार काउन्सिलचे पैसे एका पक्षाकडे भरला आणि राज्यसभेवर तो सदस्य म्हणून गेला. म्हणजे त्याला इथं ह्या पैशावर सगळं लुटता येते, पण त्याला कुणाची हलवायची हिंमत नाही. मी एकदा जोकनं म्हणलो, विनोदानं म्हणलो आमच्या बार काउन्सिलच्या मीटिंगमध्ये, अरे तुमच्यानं होत नसेल ना मला पाठवा, मी त्याचं बघून घेतो म्हणलो. माझ्यात हिंमत आहे, मी करतो. काय करायचं करू द्या, गोळ्या घालणार आहे ना घालू द्या, मी बघून घेतो. पण मला पाठवले नाहीत. आता लोकशाही मान्य असेल तर आपल्याला मेजॉरिटी आणि मायनॉरिटीचा विचार करावा लागतो. मेजॉरिटी म्हणजे काय? 25 लोकांपैकी 15 लोक एका बाजूला होतात आणि आमच्यासारखे खरं बोलणारे हे विरोधात बसतात. आणि विरोधात बसून एवढंच आमचं काम की जे चांगलं आहे अकॅडमी होत असेल तर त्याला आम्ही सपोर्ट केला. जे काही चांगलं काम करण्यासारखं आहे, क्लेप असेल ब्लेप असेल, जे काही विद्यार्थ्याला शिक्षण देणाऱ्या संस्था काम करतात त्याच्यासाठी आम्ही सपोर्ट करतो. पण विनाकारण सत्काराला पैसे खर्चायला, विनाकारण कुठल्या तरी अकॅडमी, तुम्हाला माहीत नसेल मित्रो, ह्या बार काउन्सिलमध्ये सुद्धा काही उत्पन्नाचं सोर्स कमी नाही आहे. हे पैसे जातात कुठे? ह्या पैशाचं करतात का? ह्या पैशाचं फक्त हे लोक मजा मारण्यासाठी वापरतात, 5 स्टारला वर राहतात. तुम्हाला त्या कार्यक्रमाची थाळी कितक्याला ठरवावी नाही, 1500 रुपयाला एक जेवणाची थाळी. घरी हेच जेवण जेवता का तुम्ही? 1500 रुपयाची थाळी किती झाले? 1000 थाळीचे. एवढे पैसे 15 लाख रुपये दिले जेवणावर खर्च. अरे पैसे येतात कुठून? कोण पैसे भरते? याचा तरी सारासार विचार करा. कुणाच्या तरी आपले वकिलांचे पैसे वकिलाच्या कामाला आले पाहिजेत. मित्र तुम्हाला सांगतो, या बादरावने एक 15,000 घेतले, सुप्रीम कोर्टात म्हणलं 15,000 घेतात, त्यापैकी 3,000 रुपये त्यांना परत करा म्हणण्यापेक्षा त्यांना काहीतरी द्या. मग ह्यांनी सांगितले, मी म्हणलं त्यांना बाबा पोरांना द्या, लॅपटॉप द्या, टॅब द्या, त्यांना कामाचं राहील पुढच्या काळामध्ये. तर ते म्हणले लय महाग पडते म्हणले. मग काय द्यायचं? एक पुस्तक काढले, पुस्तक 400 पानाचं एक पुस्तक काढले, त्या पुस्तकाला नाव दिलं सिव्हिल आणि क्रिमिनल मॅन्युअल, आणि ते हँडबुक केलं तयार म्हणले. आणि ते हँडबुक 50,000 प्रती छापल्या, 50,000 प्रती छापल्या. आता मला सांगा, तुम्ही 50,000 पुस्तकं छापले तर किती खर्च येऊ शकतो त्याला? 50 लाख, 60 लाख, 70 लाख एवढा खर्च येऊ शकतो. तब्बल 8.5 कोटी रुपयाचा त्या ARला पैसे दिले, तब्बल 8.5 कोटी. अरे म्हणलं एवढ्याले पैसे एका पुस्तकासाठी घालताय तुम्ही? नाही म्हणले, ती पुस्तक आहे साधारण पुस्तक नाही, त्याचा पेपर ज्या पुस्तकात तयार करायला वापर लंडनहून आलाय म्हणले. मी त्या ARवाल्याला विचारलं, खरंच एवढं लंडनहून पेपर आलाय का? त्यानं मला इसको क्या जरूरत है, लंडन से आने की जरूरत नहीं, यहाँ भी बहुत सारा अच्छा पेपर मिलता है. म्हणजे हे इतकं खोटं बोलतात. मला सांगा, 8.5 कोटीमध्ये 50 लाख पुस्तकावर खर्च झाले, तर बाकीचे पैसे कोणाच्या खिशात गेले? त्याचे पुरावे आहेत, मी त्यांना समजावून सांगू शकतो. माझ्याकडे प्रत्येक वर्षाचा ऑडिट रिपोर्ट आहे, मी तो काढून ठेवलेला आहे. आता इथं सांगा, त्यांनी दुसरी स्कीम काढली. सुप्रीम कोर्टचे चंद्रचूड साहेबांनी सांगितले की ब्रीफलेस पेपरलेस वर्क करायचे, ई फायलिंग करायचे, त्याच्यासाठी काय नियोजन आहे? आता सगळं जग एवढं पुढे गेले, आपलं सुद्धा काम पेपरलेस झालं पाहिजे. म्हणून सगळ्यांनी मी म्हणलं सुप्रीम कोर्टाला सांगायचं माहिती आहे आम्हाला करा म्हणून. अरे पण सुप्रीम कोर्टाला द्यायचं सांगा ना म्हणलं, सांगा गव्हर्नमेंटला आमच्यासाठी ई फायलिंगचा मशिनरी द्या, ताब्यात यंत्रणा द्या म्हणून. इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचं काम त्यांचं काम आहे, आणि सगळं काम हे सगळं करायचं काम गव्हर्नमेंटचं काम आहे. तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल 21 सिनॉप्सिस टी वाचून बघा, त्यामध्ये दिले ऑल फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड टू बार असोसिएशन ऑफ महाराष्ट्र. हे सगळं काम गव्हर्नमेंटनं करायचं आहे. गव्हर्नमेंट दिलं का? दिलं नाही. मग ह्यांनी एक मधला मार्ग काढला. काय मार्ग काढला? तर मध्ये त्यांनी ई फायलिंग करण्यासाठी बार काउन्सिलच्या वतीनं देऊ म्हणले. त्यावर 6.5 कोटी रुपये खर्च केले.
6.5 कोटी रुपये खर्च केले. आता मला वाटतं की इथं ही फायलिंग गव्हर्नमेंटने दिलेली चालू असेल, पण बार काउन्सिलने दिलेली चालू आहे का? फार महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये चालू आहे, बाकी सगळे मोडखळीच आणलं. मग त्या 6.5 कोटी लागतात का? तर त्या 6.5 कोटीचं काम सुद्धा एअरला दिलं. मी एकदा त्याला विनोदानं म्हणलं पुस्तकाचं काम एअरला, ई फायलिंगचं काम एअरला. अरे त्याला का अंबानी अदानी करताय का मला एकालाच काम देऊन? दुसरे माणसं हुडका, असं सुद्धा विनोदानं म्हणलो. काय नाही हसतात असं म्हणलं की अदानी अंबानी आम्ही कशाला करा. पण हे सगळे माणसं काहीतरी नाटक, काहीतरी कारण शोधतात आणि पैशाचा अपहार करण्याचा प्रकार करतात. मित्रहो, या लोकांना कसं थांबवायचं याच्यासाठी माझ्याकडे सगळं तंत्र आहे, पण मला तिथं जावं लागेल, मला तुम्ही पाठवावं लागेल तरच मी हे करू. आणि मी गेल्या टर्ममध्ये मला अध्यक्ष व्हा म्हणून एकदा संधी दिली त्यांनी, पण मी संधीचा फायदा घेतला नाही. मी सांगितलं मला तुमच्या काळामध्ये अध्यक्ष व्हायचं नाही, कारण तुम्ही केलेला सगळा भ्रष्टाचार आणि मला तुमच्यात सामील करून घेतलात तर मी सुद्धा तुमच्यासारखाच गिनला जाईल, मला तुमच्यात व्हायचं नाही म्हणून स्पष्टपणे सांगून टाकलं. आणि त्या काळामध्ये मी झालो नाही, नाहीतर मला करण्याच्या नादात होते, मला बाटवण्याच्या नादात होते ते, पण मी बाटलो नाही, मला व्हायचं नाही. मला अध्यक्ष व्हायचं आहे का? निश्चित होणार आहे आणि ती याच वेळेस होणार आहे. मी याच्यानंतरची निवडणूक लढवणार नाही, पण या काळामध्ये यांना एक शिस्त लावणे, यांना एक यांचे जे चुकीचे पायंडे पाडले 3-3 महिन्याला बदलायचे, हे सगळे पायंडे बंद करायचे, सत्काराचे कार्यक्रम बंद करायचे. फक्त वकिलाच्या हिताचे जे काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम कसे राबवता येतील त्याच्यासाठी प्रोटेक्शन ॲक्टला मी पहिलं महत्त्व देतो. प्रोटेक्शन ॲक्ट आहे, वेलफेअर फंड आहे, इन्शुरन्स आहे. ह्या तरुण पिढीला स्टायपंड मिळण्याचा विषय आहे. स्टायपंड द्यायचं कोण? ही गव्हर्नमेंटची जिम्मेदारी आहे. नवीन वकील तयार केल्यानंतर, डिग्र्या दिल्यानंतर त्यांना काही दिवस प्रोफेशनमध्ये टिकून ठेवण्यासाठी वकिलांनी, अरे कर्नाटकात दिलं जाते, तेलंगणामध्ये दिलं जाते, उत्तर प्रदेशमध्ये येते, मग महाराष्ट्र अपवाद काय आहे? महाराष्ट्राने मी 10 वर्षे 10,000 रुपये विद्यार्थ्यांना द्यावं ना, नवीन वकिलाला द्यावं ना, पण देत नाहीत. आणि आम्हाला मागायची सवय नाही. अरे एक सज्जड दम दिला तर हे सरकार पाय हलवीत बाहेर पडते, पण आम्हाला दम देता येत नाही. आम्ही चारित्र्य गमावलेली माणसं आहोत. चारित्र्य गमावलेल्या माणसाला जोरात बोलता येत नाही, दम देता येत नाही. माझ्यासारखा राहत होता तर दम देऊन बोलला असता. चारित्र्य सांभाळलं पाहिजे या माणसाने सगळं. माझ्यासारखं असतं तर देताय का कसं आहे? एवढ्या आमच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत. तुम्ही कोविडला पैसे दिला नाहीत, ॲक्ट पास केला नाही, आम्हाला वेलफेअर फंड दिला नाही, इन्शुरन्स दिला नाही, स्टायपंड दिला नाही, हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत. देताय का कसं? नाही जर देत असेल तर आम्ही कोर्ट कामामध्ये असहकार नोंदवू, कारण बहिष्कार करायचं नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं. ठीक आहे, बहिष्कार नाही करत, पण आम्ही कोर्टातच जाणार नाही काम करायला. एक दिवस जर आम्ही महाराष्ट्र बंद केला तर सरकारचं 1250 कोटीचं नुकसान होते. हा नुकसान कोण भरून काढणार आहे? याला स्टायपंड दिलेलं परवडेल, ॲक्ट केलेला परवडेल का? एक दिवस कामकाज बंद करून 1250 कोटीचं नुकसान केलेलं सरकारला परवडणार आहे का? पण सरकार मस्त आहे, त्याला भीती वाटत नाही कोणाची. त्याला भीती दाखवली पाहिजे, त्याला सज्जड दम दिला पाहिजे, पण दम देण्याची कुवत आमच्यात नाही. म्हणून मित्रहो, या सगळ्या सारासार गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला सगळं पुढं काही दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. ते करण्यासाठी म्हणून मला एकदा जावं लागेल. आणि मी सांगितलं ना, मी कधी पाणी पिलेलं नाही. मला पद, प्रतिष्ठा, पैसा याची अजिबात चिंता नाही आहे. मी त्याच्यासाठी काम करत नाही. मी लातूरचा 5 वर्ष अध्यक्ष होतो. 5 वर्षामध्ये 2,000 वकिलाला बसण्याची व्यवस्था स्वतःच्या पैशातून घे. हा जी पत्र्याचा शेड मारलाय असे मी 3 शेड मारून दिले आणि 3 शेडमध्ये बसण्याची, महिलांसाठी अतिशय सुंदर अशी रूम तयार करून दिली आणि त्या रूममध्ये सगळ्या सुविधा, AC पासून रूम करा. नोटरीचा आमच्याकडे 200 नोटरी झाल्यात. 200 नोटरीला नोटरी भवन म्हणून आम्ही स्वतंत्र एक पत्र्याचा शेड मारून त्यांना बसायची व्यवस्था केली. सगळ्या सुविधा आम्ही करायची व्यवस्था, कारण करता येते. कुणी नाही देईल नाही तर नाही देईल, पण मी अध्यक्ष होतो तेव्हा या सगळ्या त्या बारचा सुद्धा मी बार असोसिएशनचा मी चहा पिला नाही, पण उलट मी त्यांना 3 कोटी रुपयाचे सगळ्या सुविधा घालून 3 कोटी घालून सुविधा करून दिल्या. हे माझं काम आहे.
अध्यक्षाचं काम काय राहते? वकिलाच्या हिताचं संरक्षण करणे. या सगळ्या गोष्टीचा सारासार अभ्यास केला तर मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि बार काउन्सिल करू शकते. मित्र, आणखीन महत्त्वाचा विषय ज्युरिडिक्शनचा विषय. अरे तुम्ही आता आमचे ज्युनियर पोरं काहीतरी करून 1000, 2000, 3000 रुपये मिळत होते त्यांना. मृत्यूचं प्रमाणपत्र काढायचे, वारसाचं प्रमाणपत्र काढायचे, ह्याच्या 4 पैसे त्यांना बिचाऱ्यांना मिळाले असते. ते ज्युरिडिक्शन तहसीलदार दिलं, ते ज्युरिडिक्शन SDOला दिलं. आणि मग हे वकिलांनी काय करायचं? ते ज्युरिडिक्शन काढून घेण्याचं काम कुणाचं आहे? हे विचारण्याचं काम कुणाचं आहे? बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाच्या सदस्याचं, चेअरमनचं आहे. हे विचारतो का आम्ही? कधी विचारले का? विचारत नाही. अरे पोलिसाला ज्युरिडिक्शन दिलं बेलचं. हे पोलिस तिथं आम्ही इथं 2-3 हजारावर बेल करत होतो आरोपीची. आता पोलिस 10,000 रुपये घेऊन बेल करतात आणि तिथल्या तिथं म्हणजे पोलिसाला भ्रष्टाचार करायसाठी एक दालन खोलून दिलं. अरे हे सरकार, याला अडवणार कोण आहे? याला कुणीतरी अडवलं पाहिजे, यांना कुणीतरी विचारलं पाहिजे. हे काम सगळं बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाच्या चेअरमनचं आहे, व्हाईस चेअरमनचं आहे, सदस्याचं आहे. पण या कामाकडे अजिबात लक्ष नाही. कुणी जर काहीतरी कुठं करायचं, सत्कार करायचं, अरे ब्लेप आणि क्लेपचे कार्यक्रम जिल्हा वाईज घेतले पाहिजेत. ट्रेनिंग सेंटर जिल्हा वाईज काढले पाहिजेत. त्या कार्यक्रम पण कुठलाही कार्यक्रम घेतला तर चीफ जस्टिसला बोलवा, हायकोर्ट जजला बोलवा. काय गरज आहे? एखादी आमच्यातला सिनियर माणूस बोलवायचा, सत्कार करायचा आणि त्याच्या मार्फत आम्ही करायचं. हे करायचं नाही. पण खर्च करण्यासाठी सगळे पैसे बार काउन्सिलचे वापरायचे. अरे एवढे पैसे तुम्ही खर्च करताय, याच्याऐवजी आता आमच्यातले सिनियर ॲडव्होकेट आहेत, ते बिचारे म्हणजे आता कंटाळाला प्रॅक्टिसचा बंद करूया. त्याला बंद प्रॅक्टिस करायची असेल किंवा सनद सरेंडर करायचे असेल, त्याला आता घरी थांबायचं असेल तर आपलं बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाच्या सदस्याचं काम आहे ना, त्याचा काहीतरी सन्मान करून आम्ही त्याला फक्त शाल घालतो आणि घरला निवांत जा म्हणतो. अरे नुसती शाल घालून भागत नाही. तो दुसरीकडे नोकरी केला असता तर त्याला पेन्शन मिळालं असतं, GPF मिळाला असता. पण तो वकिली करतो म्हणून त्याला काही मिळत नाही का? किमान त्याला 10 लाखाची थैली द्या, शाल शिरपळ घाला आणि घरी पाठवा. हे करायचं विसरून जातात. फक्त शाली एखादी गळ्यावर एक पटकर घालायचं, एखादी बुके द्यायचं आणि एक बार काउन्सिलचं ती मोमेंटो द्यायचं. अशानं भागत असते का? अरे आमचा सिनियर माणूस घरी गेला तर त्याला सुद्धा घरी सन्मानानं वागणूक मिळाली पाहिजे. तो बिनकामी रिकाम्या हाताने घरी गेला तर घरातले सुद्धा सूनबाई असेल, लेक असेल, त्याचा सन्मान करत नाहीत. त्याला चहा पाण्याला मोताज करतात. कुठे जावं त्या माणसानं? आणि त्यांनी जर ते पैसे 10 लाख घेऊन गेला घरी, बँकेत ठेवला, तर त्या बँकेतल्या डिपॉझिट बघून सूनबाई असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, पत्नी असेल, सन्मानाने त्याची इज्जत करतील, त्याला चहा पाणी देतील. एवढं तरी करा. 25-30 कोटी रुपये तुम्ही सत्कारावर घातले. हे कामं करायचे. आम्ही प्रत्येक वेळेस विरोध केला, पण आम्ही 10 मध्ये बसलेले, आमचं कोण ऐकते? शेवटी कारभार मेजॉरिटीनं, लोकशाहीमध्ये मेजॉरिटीनं काय बी करायचं. आजची जी राज्यातली परिस्थिती, देशातली परिस्थिती आहे, तसंच या बार काउन्सिलमध्ये करायला लागले. हे कुठेतरी थांबलं पाहिजेत आणि हे थांबवण्यासाठी मला त्या पदावर जायचं आहे. आणि हे पदावर पाठवण्यासाठी तुम्हाला मी हक्कानं मत मागतो आहे. मी हक्कानं जातो आहे. या सगळ्या गोष्टीचा मी सारासार विचार केला. म्हणून मित्रो, तुम्हाला सातत्याने विचार, आपण सामान्य माणसं नाही, आपली सामान्य संस्था नाही आहे किंवा कुठतर गल्लीबोळात नगरपालिकेचं मतदान घ्यायचे, एखाद्या नगरसेवकाला मतदान मागायचे, कुणीतरी गल्लीबोळात गेलात, तिथं बाटली टाकलात, मटण टाकलात, थोडे पैसे दिलात की ती लोक तुम्हाला मतदान करतील. पण वकिलात असं नाही आहे. वकील बुद्धिजीवी आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, डॉक्टरेट आहेत, बुद्धीनं काम करतात, रोज आव्हानात्मक काम कोर्टात करतात. त्यांना याची गरज नाही आहे. त्यांना फक्त समजावून सांगण्याची गरज आहे आणि प्रामाणिकपणे इमाने इतबारे त्यांचं काम करतोय असं तुम्ही सांगितलं पाहिजे, पटवून दिलं पाहिजे, तर ते लोक तुमच्यावर हे. पण आपण सुद्धा एक सातत्याने विचार केला पाहिजे आणि विचार करून कुणाला मतदान करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. बांधवून अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या अनेक साऱ्या गोष्टीला वाचा फोडण्याचं काम बार काउन्सिलमध्ये 8 वर्षे अण्णारावने केला. दुर्दैवानं मला तुमच्याकडे येता आलं नाही, देण्याचं काही हातात नव्हतं. मी म्हणलं काय म्हणून, मला पान फुलं वा कशाला गावोगाव फिरायचे म्हणून मी थोडं. आणि मध्यंतरी मला 2.5 वर्ष मला आर्थोराईड झाला होता, त्याच्यामुळं मला अंथरुणावर हालता येत नव्हतं. मी घरी बसून मिटिंग अटेंड करत होतो. मध्यंतरी कोविड झालं, कोविडमध्ये पैसे दिले. तुम्हाला सांगतो, मी सांगण्याचा विषय नाही आहे, पण आवर्जून तुमच्या पुढे सांगेन, जेवढे महाराष्ट्रामध्ये कोविडमध्ये दगावले
त्या सगळ्यांना तातडीची मदत म्हणून बार काउन्सिलनं माझ्याकडे यादी पाठवली आणि त्या सगळ्यांना जसे 162 लोकांना 25-25 हजाराची मदत अण्णाराव पाटलांना आपल्या अकाउंटवरून केली, कारण मला देता येते म्हणून केली, माझ्याकडे ऐपत आहे म्हणून केली आणि मग ते सगळ्यांना तातडी. पण यांच्याने आत्तापर्यंत कोविडमध्ये मेलेल्या माणसाला 1 लाख रुपये द्यायचे, तर आत्तापर्यंत त्याचे कागद तपासणारच आहेत, डॉक्टर सर्टिफिकेट तपासणार, 1 रुपया दिला नाही. देण्याची भावना पाहिजे, वकिलाबद्दल प्रेम पाहिजे, व्यवसायाबद्दल प्रेम पाहिजे आणि जिथं कमवलं तिथं आपण काहीतरी खर्च केलं पाहिजे अशी स्वच्छ भावना ठेवून मी ह्या क्षेत्रात काम करतो. मित्रांनो, बोलण्यासारखं आणखीन बरंच काय, मी रात्रभर यांचे अनुभव 8 वर्षातले अनुभव आणखीन दिवसभर तुम्हाला सांगू शकेन, पण आता वेळ नाही, मला परत अकोल्याला जायचं आहे. पण तुम्ही माझं शांत चित्तानं ऐकलात, आपण मला एवढं तरी व्यक्त होऊ दिलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणखीन बरेच आहे. आता गरिमा कोर्टाची गरिमा म्हणून सांगतात, ही कोर्टाची गरिमा खराब झाली, प्रशांत भूषणने असं बोलून आमची प्रतिष्ठा गमावली, ज्युडिशरीची लोकांमधली इमेज खराब केली. अरे प्रतिष्ठा, अरे गरिमा खराब करणारे म्हणणार नो, जरा एक विचार करा, तुम्ही काय करताय. ADR मार्फत आमच्या लातूरला परवा एक कार्यक्रम झाला. काय कार्यक्रम झाला? सरकारने काढलेले GR, सर्क्युलर, ज्यांचे काही सूचना, हे सगळे पत्रकं काढून गावोगाव जाऊन माहिती लोकांना सांगा. हे हायकोर्टाचं काम आहे. 2 हायकोर्ट जे झाले, चपळगावकर आणि कनकवडी मॅडम, त्या दोघांनी काय केले, एक शिबिर बोलावलं. त्या शिबिरामध्ये कुणाला बोलावलं? ज्यांच्याकडे मेषपालन आहे, ज्यांच्याकडे कुक्कुटपालन आहे, ज्यांच्याकडे वराहा पालन आहे, ज्यांच्याकडे गाय पालन आहे, गोपालन आहे, ज्यांच्याकडे म्हैस पालन आहे, आणि त्याला सरकार काय काय मदत करते हे सांगण्यात बाजार भरवला. अक्षरशः बाजार भरला. पत्रकारांनी भाषा टिपली आणि अक्षरशः दोन्ही जजेस असं बकऱ्याच्या बाजारात जायचं, असं उचलून बघायचं बकरं कितक्याचं आहे म्हणून, कोंबड्याच्या बाजारात जायचं, हे कोंबडं कितक्याला ऐकते म्हणून विचारायचं. त्या डुकराच्या वराह पालनच्या तिथे गेले, त्याला बिल्ले मारलेत का नाही, सरकारच्या योजनेतून मिळाला आहे, त्याच्या कानाला धरून बघलं. ही जजेसचं काम आहे, हायकोर्ट जजचं काम आहे. कुठं आहे ज्युडिशरीची गरिमा? पत्रकारांनी असे टायटलच्या टायटल मारून लिहिले, हीच का गरिमा म्हणून ज्युडिशरीची. अरे या लोकांना कोण पाठवलंय? कोण तो चीफ जस्टिस होता? सरकारच्या या आदेशाचा स्वीकारला त्यांनी. धुडकावून लावायचं, आमचं काम नाहीये. ते डायसवर बसलेली कलेक्टर मॅडम मला म्हणते, अण्णाराव पाटील हे काय, ही तुमचं काम नाहीये, ज्युडिशरीचं काम नाहीये, हे जजेसचं काम नाहीये, हे आमचं काम आहे. मग हे असं का बरं सरकार करते? मी म्हणलं तुम्ही सरकारला विचारा आणि मागून घ्या. आम्ही तर आता बेशरम झालो, काय बी दिलं की आम्ही उद्या चालून हे लोक प्रचार करायला बोलवतील पक्षाचे. अरे चला, कोण जज आहे? हां, 2-4 जज पाठवून द्या आमच्या प्रचाराला आणि त्यांना पत्रक वाटायला आमचे. सगळं करतं तर मग प्रचार करायला काय अवघड आहे त्याच्यात? हे सगळे GR वाटत, GR सर्क्युलर जाऊन दाखल. कुठं गरिमा ठेवली तुम्ही सांगा ना ज्युडिशरीची? आणि प्रशांत भूषणला म्हणायचं की आमची गरिमा खराब केली. खरं बोलणाऱ्याची गरिमा जाते. आम्ही काय म्हणतो कोर्टात, सच बोलूंगा, सच के शिवा कुछ नाही बोलूंगा, आणि सच बोलणाऱ्याला जेल दाखवायचे विचार का? ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि हे सगळं बोललं पाहिजे. मी जाहीरपणे एवढ्यासाठी बोलतो, माझं काय करायचं ते करू द्या सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. आणि मी कायद्यातनं त्यांना सांगितलं काय अधिकार आहे त्यांना. अरे तुमची सुद्धा सनद कोर्टाने बार काउन्सिलने दिलेली आहे, तुमची सनद बार काउन्सिल ऑफ इंडियाने दिलेली आहे. तेव्हा त्या खुर्चीवर जाऊन बसलात आणि तिथं बसले की आता लगे वाकुडे दाखवू लागलात आम्हाला. अजिबात दाखवायचं नाही, तुम्ही सांभाळून भाषा वापरायची. डायसवर बसता म्हणजे कोण वाटते तुम्हाला? देवाची बाप आहेत तुम्ही? ज्युनियरला विचारा ना. सगळे जजेस तसे नाहीत, काही जजेस चांगले पण आहेत, माणुसकी असणारे पण काही जजेस, पण काही अर्ध्या हळकुंडावर पिवळे व्हायचे जजेस. त्याला खुर्चीवर बसलं की नुसतं गुदगुल्या होतात. मी कोण आहे, माझा काय विचार होत नाही. अरे असलं बंद करा तुम्ही. तुमची निर्मिती वकिलातून आहे, वकिलाबद्दल सहानुभूती ठेवा, वकिलाबद्दल दया प्रेम ठेवा. वकिला एखादी ज्युनियर चुकलावी तर असं नाही रे, असा अर्ज लिहून आणा असं म्हणाल, तुमचं काय दुखतंय का? पण असं नाही, आम्ही उघड रुबाब करायला जातो. पण हे सगळं रुबाब थांबवायचं असेल तर आम्हाला कंबर बांधावी लागेल. बार काउन्सिल ऑफ इंडिया असेल, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा असेल, यांच्या सदस्याला कंबर खचून बांधावं लागेल आणि सांगावं लागेल की ही आमची नियमावली आहे, अशा पद्धतीने वागूया. मित्रांनो, मी आपल्यापुढे बराच वेळ बोललोय. तुम्ही आता विचार करून ज्यांना मतदान करायचा हा तुमचा अधिकार आहे. तुम्हाला मी म्हणणार नाही की तुमचा हात धरून मलाच मतदान करा, म्हणण्याची माझी हिंमत नाही आणि मी म्हणू शकत नाही. पण तुम्ही विचार करा की कुणाला मतदान केलं पाहिजे.
आणि कसं मतदान केलं पाहिजे. आता मतदानाची प्रक्रिया सांगतो तुम्हाला की तुम्हाला तसे कमीत कमी 5 मतदान केलं तरी तुमचा बॅलेट पेपर व्हॅलिड होऊ शकतो. 5 पेक्षा जर मतं कमी केली असेल तुम्ही किंवा 5 जर क्रमांक द्यायचे विसरला तुम्ही तर तुमची बॅलेट पेपर इनव्हॅलिड होते. पण मी असं म्हणणार आहे, अरे 23 मतं करा. बाबासाहेब आंबेडकरांनी 1 मत देण्यासाठी 1 महिना पुढे त्या ब्रिटिशापुढे आर्ग्युमेंट केली 1 मताचा अधिकार मिळवण्यासाठी. तुम्हाला 23 मताचा अधिकार मिळालेला आहे. 23 मतं करा, कारण 1-2 मतं करून तिथं काही बार काउन्सिल 5-6 माणसावर बार काउन्सिल चालत नसते. बार काउन्सिल चालवायचे असेल तर 23 लोक लागतात. त्यामध्ये आता महिला पण आल्या, त्यांना पण कॉमनमध्ये घेऊन चला. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला सगळं करावं लागेल. म्हणून तुम्हाला कमीत कमी 5 तरी मतं करावी लागतील आणि जास्तीत जास्त तुम्हाला 23 मतं करता येतात. तेवढे मतं करा. एक चांगले माणसं बार काउन्सिलमध्ये पाठवून द्या, त्या जेणेकरून इमाने इतबारे आपली सेवा करतील, इमाने इतबारे कारभार करतील आणि भ्रष्टाचारापासून मुक्त राहतील. अशा लोकांना तुम्ही निश्चितपणानं त्यांचा विचार करावा अशी मी तुमच्या पुढे कळकळीची विनंती करतो. आणि माझ्या लांबत गेलेल्या या सुसंवादाला कुठेतरी पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. सर्वांनी ऐकून घेतलं, सर्वांच्या मनापासून